कळत नाही काय हो? हा, आत्ता कुठे ते मुजुमदार शांत झालेत आणि तुम्ही असलं काही केलं सग नाही तर परत चौतळतील ते लोक. आणि तो माणूस येऊन माफी मागून गेलाय ना, तुम्ही असलं काही केलं तर त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होणार नाही. साहेब तुला सांगितलं ना, आता मिटलंय सगळं. तू उगाच वाढ विचार नको लावू. हा, आपल्या बाजूनं आपण हे सगळं संपून टाकू. आई अगं मुद्दा आपल्या बाजूचा नाहीये, मुद्दा सत्याचा आहे. हा गुन्हा मुजुमदारांनी केलाय ना, मग त्याची फळं पण त्यांनीच भोगली पाहिजे. आणि माफी मागणं फक्त नाटक होतं. या सगळ्यांमध्ये निष्कारण नानांचा बळी नाही जाऊ देणार मी. आणि त्याचं जे काही सत्य आहे ना ते बाहेर आलंच पाहिजे. आणि मी ते घेऊन येणार. होय की होय, पण ते सत्य बाहेर काढण्याच्या नादात का नाही आजूबाजूची परिस्थिती पण बघा. अगं परिस्थिती बघत बसलो तर लढणार कोण? सावित तुझं म्हणणं कळतंय का मला, पण जर असं बुरीनं घेतलंस तर बरं होईल. आई अगं आतापर्यंत घेतलं ना सबुरीनं, आता नाही. आता त्या मुजुमदारांच्या विरुद्ध आणि सत्याच्या बाजूनं मी लढणार. त्या लढाईच्या नादात का नाही आपण एक माणूस गमावलाय, आता दुसरा गमावून हे घर रिकामं नाही करायचं. म्हणून जीव तोडून सांगते हे सगळं सोडा. सावी यशस्वी भव.